तुम्ही कुठलाही जरी पॉट यूज केला ना या प्लेटवरच येणार. सपोज तुम्हाला पनीर टिक्का वगैरे बनवायचा आहे, तुम्ही अशा प्रकारे ठेवणार याला. ठीक आहे. हा जेव्हा स्टँड यूज करता तेव्हा या पॉटचा यूज करायचा आहे. ठीक आहे. आणि सपोज तुम्हाला बेकिंग पिझ्झा केक वगैरे बनवायचा आहे तेव्हा तुम्ही या तव्याचा यूज करू शकता किंवा ॲल्युमिनियमचा केकच्या शेपचा पॉट मार्केटमध्ये पण मिळून जाईल. ठीक आहे. अशा प्रकारे पण ठेवू शकता. त्याच्यानंतर ग्रिल मोडमध्ये रोस्ट वगैरे करायचं आहे. तर रोस्टिंगसाठी तुम्ही या टाईपमध्ये रोस्ट करायचं आहे ते याचा उपयोग करू शकता किंवा मग या स्टँडचा उपयोग करून पण तुम्ही रोस्टिंग करू शकता. ठीक आहे. याच्यावर तुमचं मेन्यू. ॲल्युमिनियमचे पॉट चालते का त्याच्यामध्ये? हो. हे आपलं ब्रेड टोस्ट साठी दोन्ही ग्रिल लागते. ब्रेड वगैरे रोस्टसाठी डायरेक्टली याचाच उपयोग करायचा आहे ना, याच्यावर ठेवायचा आहे. ब्रेड रोस्ट करायचा आहे तर हो. आणि हा इथे ठेवायचा आहे सिंपल. नाही आपल्याला जर की नाही ब्रेड बनवायची आहे, ब्रेड वगैरे पाव वगैरे जर की नाही बनवायचे आहे तर ते कोणत्या भांड्यामध्ये बनवायचे? अधिक हे 2 बाउल आहे, याच्यानंतर हे पण बाउल ते पण बोललं मला. याच्यामध्ये ॲल्युमिनियमचा पॉट येतो ना तो येऊ शकतो तुम्ही. त्याचे वेगवेगळे शेपमध्ये राहते ना ते. ते मिळून जातं तुम्हाला मार्केटमध्ये. तर याच्यामध्ये 3 मोड्स आहेत, मायक्रोवेव्ह, ग्रिल आणि कन्व्हेक्शन. हॉट ब्लास्ट म्हणजे कन्व्हेक्शन आहे. आता मायक्रोवेव्ह मोड हा मॅक्झिमम कुठलीही गोष्ट कुक करायची आहे किंवा हीट करायची आहे तर हाच मोड यूज होतो मायक्रोवेव्ह. तर मायक्रोवेव्ह मोडमध्ये बटन प्रेस केल्यानंतर 900 ही पॉवर लेवल येते. गॅसचा आपण पॉवर लेवल कमी जास्त करतो ना त्याप्रमाणे याच्यामध्ये 900 पॉवर लेवल ही स्टँडर्ड आणि हायेस्ट पॉवर लेवल आहे. ठीक आहे. आता सपोज तुम्हाला पॉवर लेवल ॲडजस्ट करायचे तर तुम्ही या नॉबने पॉवर लेवल कमी जास्त करू शकता. बघा 100, 300, 450, 600 अँड 900 अशी पॉवर लेवल ॲडजस्ट करू शकता. बट मोस्टली आपल्याला 900 घ्यायची आहे तर सिलेक्टसाठी डायरेक्टली 900 आलं. सिलेक्टसाठी त्या नॉबला चेंज न करता याला तुम्ही प्लस मायनस केले तर पॉवर लेवल कमी जास्त होणार. बट तुम्हाला 30 पॉवर लेवल पाहिजे 900च तर डायरेक्टली सिलेक्टसाठी याला नॉबला प्रेस करायचं. प्रेस केले तर टायमिंग मागेल. मग इथनं टायमिंग देऊ शकता. हे सेकंड्स आहेत, या साईडला मिनिट्स येणार. जो काही टायमिंग पाहिजे तेवढा मिनिट्समध्ये टायमिंग द्यायचं आणि स्टार्टसाठी ही बटन प्रेस केले मशीन चालू होऊन जाईल. तुम्ही जो काही मोड सिलेक्ट करता त्याच्यावर. ठीक आहे. तर मायक्रोवेव्ह मोड, पॉवर लेवल सिलेक्ट, टायमिंग आणि स्टार्ट अशी प्रोसेस आहे ओव्हनची. ठीक आहे. तर मायक्रोवेव्ह मोडमध्ये कुठलीही गोष्ट तुम्ही कुक करू शकता किंवा हीट करू शकता. म्हणजे शिजवू शकता किंवा ऑलरेडी शिजलेली वस्तू तुम्ही गरम करू शकता मायक्रोवेव्ह मोडमध्ये. तर या मोडमध्ये स्टील आणि ॲल्युमिनियमचे बर्तन यूज नाही करायचे या मोडमध्ये चिनी मातीचे, काचेचे, प्लास्टिक किंवा सिरॅमिक्सचे बर्तन यूज करू शकता तुम्ही. ठीक आहे. तर मायक्रोवेव्ह मोड, पॉवर लेवल सिलेक्ट, टायमिंग आणि स्टार्ट अशी प्रोसेस राहील. आणि सर्वात आधी तुमचा जो काही मेन्यू आहे कुक करायचा किंवा हीट करायचा तो ठेवून द्यायचा. त्याच्यानंतर आहे ग्रिल मोड. रोस्ट वगैरे करायचा आहे तर रोस्ट करायसाठी तुम्ही ग्रिल मोडचा उपयोग करू शकता. त्याच्यासाठी तुम्ही या स्टँडचं आणि या शेपचा यूज करू शकता. ब्रेड सपोज ब्रेडला बटर लावून रोस्ट करायचं तर तुम्ही याच्यावर रोस्टिंगसाठी ठेवू शकता किंवा मग तुम्हाला पनीर पनीर वगैरे रोस्ट करायचं आहे त्यासाठी तुम्ही याचा उपयोग करू शकता. याचा जेव्हा उपयोग कराल तेव्हा याच्यासोबतच आतमध्ये ठेवायचं. ठीक आहे. तर ग्रिल मोडमध्ये सर्वात आधी ग्रिल बटन प्रेस करायची. याच्यामध्ये काही पॉवर लेवल किंवा डिग्री नसते. डायरेक्टली जसं तुम्ही बटन प्रेस करता ग्रिलचं टायमिंगच मागते तो. मग डायरेक्टली टायमिंग द्यायचा आहे तुम्हाला जेवढ्या वेळासाठी रोस्ट करायचा तेवढ्या वेळासाठी आणि प्ले करायचा आहे. मग तुम्ही दिलेल्या टाईमवर तो ग्रिल मोड चालेल. ठीक आहे. या मोडमध्ये तुम्ही स्टीलचे हे जे काही स्टँड आणि हा जो आला आहे याचा उपयोग करू शकता. ठीक आहे. हे झालं ग्रिल मोड. त्यानंतर हॉट ब्लास्ट म्हणजे कन्व्हेक्शन मोड. बेकिंग पिझ्झा केक वगैरे जर बनवायचा आहे किंवा कुठलीही वस्तू तुम्हाला बेक करायची आहे तर हॉट ब्लास्ट म्हणजे कन्व्हेक्शन मोडवर जाऊ शकता. कन्व्हेक्शन नाव असतं बट या मॉडेलमध्ये हॉट ब्लास्ट नाव दिलेलं आहे तर तो कन्व्हेक्शन मोड आहे. याच्यामध्ये जसं तुम्ही बटन प्रेस करता 180 डिग्री येते. ठीक आहे. तर ही स्टँडर्ड डिग्री आहे. तर तुम्हाला कधी पण बेकिंग जर करायची तर तुम्हाला पहिले प्रीहीट करावं लागेल. तर प्रीहीटसाठी डायरेक्टली जसं तुम्ही हॉट ब्लास्ट प्रेस करता डायरेक्टली स्टार्ट करून द्यायचं. तो प्रीहीट मोडमध्ये जातो. कसं आहे बघा हॉट ब्लास्ट प्रेस केले 180 डिग्री याला डायरेक्टली स्टार्ट करून द्यायचं. 4-5 मिनिटाच्या रनिंग पिरियडमध्ये तो तेवढा हिटिंग मेंटेन करून घेतो तो आणि स्टॉप होतो. स्टॉप झाल्यानंतर मग तुमचा जो काही मेन्यू आहे बेकिंगचा तो आतमध्ये ठेवायचा आहे तुम्हाला. आणि मग पुन्हा तुम्हाला हॉट ब्लास्टवर जाऊन डिग्री सिलेक्ट करायची आहे आणि नंतर मग तुम्हाला हवं आहे तर मेन्यू तयार करायसाठी तेव्हा टायमिंग देऊन प्ले करायचं. ठीक आहे. ही प्रोसेस राहील आहे. त्याच्यामध्ये 180 डिग्री स्टँडर्ड आहे. मॅक्झिमम 200 डिग्री आहे आणि मिनिमम 40 डिग्री आहे. तुमच्या रेसिपीनुसार जे काही डिग्री असेल रेसिपीमध्ये तर ते डिग्री घेऊ शकता तुम्ही. बट याचं स्टँडर्ड बेकिंगचं पिझ्झा केक वगैरे बनवण्यासाठीचा जो स्टँडर्ड डिग्री आहे 180 डिग्री. ठीक आहे.
तर हे इंडिव्हिज्युअली 3 मोड बघितले आपण, मायक्रोवेव्ह, कुकिंग आणि हिटिंगसाठी, ग्रिल रोस्टिंगसाठी आणि कन्व्हेक्शन हा बेकिंगसाठी, हॉट ब्लास्ट. ठीक आहे, हे इंडिव्हिज्युअली 3 मोड आहेत. याच्यामध्ये स्टील आणि ॲल्युमिनियम यूज नाही करायचं. याच्यासाठी तर स्टँडर्ड्स दिलेलं आहे ग्रिल मोडमध्ये. आणि हॉट ब्लास्टमध्ये प्लास्टिक यूज नाही करायचं, ॲल्युमिनियमचे बार्टन यूज करू शकता. ठीक आहे, हे झालं. त्याच्यानंतर हे कॉम्बी जो नाव लिहिलेलं आहे याच्यामध्ये 2 मोड सोबत चालतात. म्हणजे बघा कॉम्बी 1, CB1, म्हणजे याच्यामध्ये बघा हा साईन दिसतोय तुम्हाला, हा मायक्रोवेव्हचं साईन आहे आणि हा ग्रिलचं साईन आहे. म्हणजे कुकिंग आणि रोस्टिंग, ग्रिल मोडमध्ये रोस्ट होतं आणि मायक्रोवेव्ह मोडमध्ये कुक होतं. तर कुकिंग आणि रोस्टिंग म्हणजे मायक्रोवेव्ह प्लस ग्रिल हे 2 मोड जर सोबत चालवायचे तर कॉम्बिनेशन 1 सिलेक्ट करायचं. आता मायक्रोवेव्ह मोड चालतो त्याच्यामुळे तो पॉवर लेवल मागत आहे. पॉवर लेवल सिलेक्ट करायचं, मग टायमिंग द्यायचं आणि प्ले करायचं. तर त्याच्यामध्ये तुमचं कुकिंग पण होईल आणि रोस्टिंग पण होईल. ठीक आहे, इंडिव्हिज्युअली तुम्हाला कुकिंग करायचं आहे तर मायक्रोवेव्हवर, इंडिव्हिज्युअली रोस्टिंग करायचं तर ग्रिलवर, बट तुम्हाला सोबत करायचं तर कॉम्बिनेशन 1 घ्यायचं आहे. ठीक आहे, पॉवर लेवल सिलेक्ट करायचं, टायमिंग देऊन प्ले करायचं आहे. त्याच्यानंतर कॉम्बिनेशन 1ची बटन प्रेस केली, कॉम्बिनेशन 1 आलं, सिलेक्ट केलं तर तो आतमध्ये जाईल, म्हणजे कॉम्बिनेशन 1 सिलेक्ट होऊन जाईल. बट चेंज केले इथनं कॉम्बिनेशन 2 येतो. कॉम्बिनेशन 2मध्ये बघा हा हॉट ब्लास्ट म्हणजे कन्व्हेक्शनचं साईन दिसत आहे आणि हा मायक्रोवेव्हचं साईन दिसत आहे. म्हणजे कॉम्बिनेशन 2मध्ये काय होईल, मायक्रोवेव्ह प्लस कुकिंग प्लस बेकिंग, म्हणजे रोस्टिंग पण, कुकिंग पण होईल आणि बेकिंग पण होईल. म्हणजे ती वस्तू शिजवल्या पण जाईल आणि बेक पण केल्या जाईल. तर हे कन्व्हेक्शन मोड पण चालतो आणि मायक्रोवेव्ह मोड पण चालतो कॉम्बिनेशन 2मध्ये. ठीक आहे, तर तुम्हाला कॉम्बिनेशन 2 जर पाहिजे तर कॉम्बिनेशन 2 घ्यायचं, सिलेक्ट करायचं, पॉवर लेवल सिलेक्ट करायचं, डिग्री सिलेक्ट करायची, टायमिंग द्यायचं आणि प्ले करायचं. बट मोस्ट ऑफ द टाईम आपण एक तर इंडिव्हिज्युअली कॉम्बिनेशन 1 यूज करतो, नाही तर कॉम्बिनेशन 2मध्ये एक तर इंडिव्हिज्युअली कुकिंग करतो नाही तर बेकिंग करतो. दोन्ही मोड सोबत चालवत नाही, असे मेन्यू बनवत नाही मॅक्झिमम टाईम. ठीक आहे, तर कॉम्बिनेशन 2 मोस्ट ऑफ द टाईम यूज नाही होईल. कॉम्बिनेशन 1 कधी कधी यूज करू शकता. ठीक आहे, नाहीतर मग तुम्हाला कॉम्बिनेशन यूज करायचंच नाही तर हे इंडिव्हिज्युअली मोड आहेतच. कुकिंग करायचं आहे तर मायक्रोवेव्ह, रोस्टिंग करायचं तर ग्रिल आणि कन्व्हेक्शनमध्ये हॉट ब्लास्ट बेकिंग. ठीक आहे, तर हे झाले मॅन्युअली मोड. इथे म्हणजे कसं आहे, तुम्ही पॉवर लेवल सिलेक्ट करतात, तुम्ही डिग्री सिलेक्ट करतात, टायमिंग देऊन प्ले करतात आणि तुम्ही मोड सिलेक्ट करतात. आणि हे जे आहेत हे ऑटो आहेत. ऑटोमध्ये कसं आहे की इथे फक्त कोड दिलेले आहेत. कोड वाईज तुम्हाला सिलेक्शन करायचं आहे आणि स्टार्ट करायचं आहे. टायमिंग आणि मोड स्वतः घेऊन देतो. आता याच्यामध्ये बघा, त्याच्यासाठी तसं तुम्हाला मॅन्युअल रीड करावं लागतं. पण इथे बघा, इथे दिलेलं आहे हॉट ब्लास्ट ऑटो. आता इथे बघा हॉट ब्लास्ट ऑटो नाव लिहिलेलं आहे. तुम्ही या बटनला प्रेस केलं, हे बघा इथे 1 आलं. तर 1मध्ये वेजी आहे. 1/1 पासून 1/8 पर्यंत मेन्यूज दिलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जसं प्रेस केले हॉट ब्लास्ट ऑटो 1 आलं, सिलेक्ट करायचं, मग 1/1, 1/2, 1/3 हे बघा इथे मेन्यूज दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सुजी हलवा जर बनायचा आहे तर 1/6 कोड आहे, तर तुम्हाला 1/6 आणावं लागेल आणि स्टार्ट करावं लागेल. टायमिंग आणि मोड तो स्वतः घेऊन घेतो, त्याला ऑटो कुक मेन्यूज म्हणतात. ठीक आहे, त्याच्यानंतर मॅन्युअल तुम्हाला रीड करावं लागेल. त्याच्यामध्ये खूप सारे स्पेसिफिकेशन दिलेले आहेत. तर ते मॅन्युअलमध्ये जो काही तुम्ही मोड बघाल, जो काही मेन्यू बघाल, त्याचा जो काही कोड असेल तो इथनं सिलेक्ट करावा लागेल. तर हा झाला हॉट ब्लास्ट. त्याच्यानंतर स्लिम फ्राय. तर स्लिम फ्रायमध्ये बघा इंडियन स्लिम फ्राय एवढे मेन्यू आहेत. 1/1 पासून 1/24 पर्यंत मेन्यूज आहेत. तर तुम्हाला जो काही मेन्यू बनवायचा आहे तर मग स्लिम फ्रायमध्ये जावं लागेल. 1 आलं, सिलेक्ट करायचं, मग 1/1 पासून 24 पर्यंत मेन्यूज दिलेले आहेत. ठीक आहे, 24 जास्त आहेत, 30 पर्यंत आहे, तर इथे तेवढेच दिले आहेत, मॅन्युअलमध्ये तुम्हाला दिसतील. ठीक आहे, हे झालं स्लिम फ्राय. त्याच्यानंतर इंडियन रेसिपीमध्ये काय काय मेन्यूज बनवू शकता हे बघा. 0 पासून 8 पर्यंतच मेन्यू दिलेले आहेत. तर मग इथे प्रेस केलात 0 येते. आता या 0ला जर सिलेक्ट केला तर 0/1, 0/2, 0/3. तर याचे जे सब मेन्यू आहेत, रोटी, नॉन, डोसा, शील, हे सगळं मॅन्युअलमध्ये दिलेलं आहे. तुम्हाला जे काही बनवायचं असेल त्याचा जो काही कोड असेल तो तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल. आता याच्यामध्येच इंडियन रेसिपीमध्ये जर आपल्याला कट्स वगैरे किंवा सीट्स जर बनवायचे आहेत तर हे सगळे सूप अँड स्नॅक्स वगैरे बनवायचे तर 2 नंबरवर आहे. 2 सिलेक्ट केले, 2/1, 2/2. तर याच्यामध्ये कुठल्या टाईपचा सूप बनवायचं आहे तुम्हाला मॅन्युअलमध्ये रीड करावं लागेल. फक्त इथनं कोड सिलेक्ट करून प्ले करायचं आहे. आणि हे ऑटो मोड्स आहेत. त्याच्यानंतर मसाला सनड्राय त्याचप्रमाणे येईल. हे बघा, मसाला सनड्रायमध्ये स्पायसी, तडका, सनड्राय, पिकल असं दिलेलं आहे वेगवेगळ्या टाईप्समध्ये. तर 1, 2, 3, 4 असे दिलेलं आहे. बघा 1/1, 2/1, 3/1, 4/1. आता 4च्या सिरीजमध्ये पाहिजे इथनं पिकलमधून, तर मग 4 आलं की सिलेक्ट करायचं. 4/1, 4/2 अप टू 4/8 पर्यंत मेन्यूज दिलेले आहेत. बघा 4/8 पर्यंत. त्याचप्रमाणे जर मसाला सनड्रायमध्ये 1च्या सिरीजमध्ये पाहिजे
तर गरम मसाला तिथे 1 आलं, सिलेक्ट करायचं 1 by 1 1 by 2 हे मेन्यूज दिलेले आहेत. ठीक आहे, हे झालं मसाला सनड्राय. पॉवर डिफ्रॉस्ट हा एक ऑप्शन आहे बेस्ट. जसं फ्रीजमध्ये ठेवलेल्या अति थंड वस्तू आहेत ज्या तुम्हाला नॉर्मल टेम्परेचरमध्ये आणायचं आहे, तर इथे पॉवर डिफ्रॉस्टमध्ये बघा मीट, पोएट्री, फिश, ब्रेड, केक आणि फ्रूट. फॉर एक्झाम्पल आपल्याला फ्रूट वगैरे डिफ्रॉस्ट करायचं आहे, म्हणजे -डिग्री टेम्परेचर मेंटेन असतो फ्रीजमध्ये, तर त्याला नॉर्मल टेम्परेचरमध्ये आणून टेस्ट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल मँगो घेऊ आपण. मँगो जर आपण इथे ठेवलं 300 ग्रॅमचं मँगो आहे, तर मँगो हा फ्रूटमध्ये येतो, याचा कोड आहे 5. तर तुम्ही काय करणार, पॉवर डिफ्रॉस्टमध्ये जाणार 1 2 3 4 5 5 आलं. 5 आल्यानंतर सिलेक्ट करायचं, त्याचा वेट सिलेक्ट केल्यानंतर वेट मागेल तो, तर जो काही वेट असेल अंदाजाने समजूनच जातो आपल्याला. तर 300 ग्रॅमचं जर मँगो आहे तर 300 ग्रॅम सिलेक्ट करून प्ले करायचं, स्टार्ट होऊन जाईल. टायमिंग आणि मोड स्वतः घेऊन घेतो, तेवढ्या वेळा तो डिफ्रॉस्ट होतो. ठीक आहे, तर मॅक्झिमम इथे 600 ग्रॅमपर्यंत तुम्ही डिफ्रॉस्ट करू शकता. तर हे झालं फ्रूटसाठी. सपोज तुम्हाला ब्रेड केक डिफ्रॉस्ट करायचा आहे, तर पॉवर डिफ्रॉस्टला जाऊन चौथा कोड आहे, 4. मग 4 सिलेक्ट केला तर मग त्याचा वेट येईल. 125 ग्रॅमचं जर केक आहे तर तो डिफ्रॉस्ट, 250 ग्रॅमचं केक आहे, 375 ग्रॅमचं केक आहे की 500 ग्रॅमचं केक आहे, जर सपोज डिफ्रॉस्ट करायचं आहे, फ्रीजमध्ये ठेवून देतो आपण ना, त्याचप्रमाणे हा पॉवर डिफ्रॉस्ट. त्याच्यानंतर नॉनव्हेज वगैरेसाठी 3rd नंबर आहे. आणि मीट आणि पोएट्रीसाठी काय काय करू शकता मॅन्युअलमध्ये दिलेलंच आहे, कुठल्या कुठल्या वस्तू तुम्ही डिफ्रॉस्ट करू शकता या 1 आणि 2 मध्ये, तर मॅन्युअलमध्ये रीड करू शकता.